वरून जरी खराब दिसला आतून चांगलं तरी आतून चांगला आहे. चांगलं आहे आतून. चला ह्याच्यातल्या बिया आणि 10 मिनिटं ते चांगलं गरम करायचं मिश्रण. नंतर ताटाला थोडस तेल लावून पसरवून घ्या. आपल्यापासून मळब आहे, परतून बघूया. कापून दिला खायला. कसा आहे मुलानं? मस्त. मस्त आहे, पण सुकलं नाही त्याचं काय? उद्या बघू आपण उन्हात. उद्या ऊन असेल तर. नमस्कार मंडळी, मी कधी नव्हे ते यावर्षी पहिल्याच वेळी फणसाची साठं बनवायला गेले. ॲक्च्युली मी लहानपणापासून बघत आले फणसाची साठं कशी बनवतात, पण कसं 10-15 वर्षापूर्वी फेसबुक यूट्यूब हे नव्हतं पूर्वी. एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होत नव्हती. त्यावेळी लोकांना आपले एक्सपिरियन्स सांगता येत नव्हते आणि बघता येत नव्हते. आणि पूर्वीची लोक कशी आपली पद्धत वापरायचे, आणि तसं माझी आजी वगैरे पण बनवायची फणसाची साठं. तर या वर्षी आहे ना मी पहिल्यांदाच बनवलं, आणि माहिती का खूप चांगले झालेले साठं. सुरुवातीला मी 2च साठं घातली होती, ती सुकली, त्यांना 1.5 दिवस मिळाला. आणि एक थोडंसं पातळ होतं आणि एक जाड केलेलं. तर ते जाड केलेलं आहे ना, आज थांबा तुम्हाला दाखवते. हे बघा, हे आपण परतूया. हे बघा, आज परतूया आपण. ऊन बघा साधारण हेच आहे, सुकलं नाही ते चांगलं. हे बघा, ओहो हो हो, सुकलं नाही चांगलं. इथे ते ओलच आहे. थांबा, झालंय. हे बघा, तर आता हे मी सुकत घालते. हे चांगलं आहे, पण 2 दिवस पाऊस पडल्यामुळे, म्हणजे ऊनच नाही, आणि जेव्हा पाऊस नव्हता तेव्हा पण ऊनच नाही. आता पण बघा वातावरण ढगाळ आहे. तर हे जवळजवळ फुकट गेलेलं आहे. ठेवलं हे का आम्ही खाणार नाहीये. तर हे तेवढं चांगलं आहे, हे मस्त आहे. तर हे बघते मी, प्रयत्न करते सुकवायचे. तर मंडळी मी तुम्हाला रेसिपी सांगते आजच्या फणसाच्या गऱ्यांच्या साठाची. चला सुरुवातीपासूनच बघा. आम्ही फणस म्हणजे एकदम बरक्या गऱ्याचा फणस घेतला होता. आता तुम्ही जी साठं आहेत ना, ते बरक्या गऱ्याची पण बनवू शकता आणि कापे फणसाची पण बनवू शकता. तर चला मी तुम्हाला रेसिपी दाखवते कशी आहे ती. अर्थात फणस पोळी. फणसाचं साठ बनवण्यासाठी फणस पूर्णपणे पिकलेला असावा. पूर्णपणे पिकलेला फणस हा खूप गोड असतो, त्यामुळे फणसाचे साठ बनवताना साखरही कमी लागते. अर्थात तुम्हाला अजून गोड हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये साखर टाकू शकता. हिला न्या ना सुचिताला जरा. नाही का? काय झाला? घरी घेऊन जावा, तुम्ही घरी घेऊन जावा. शे मग हे असं असतं, कोण घरी खायला मागत नाहीत. चला, कोण घरी खात नाहीत, आम्ही आता याचा वापर करतो चांगला. बरके गरे हे आटड्या काढून घेतोय. वरून जरी खराब दिसला आतून चांगलं तरी आतून चांगला आहे. चांगलं आहे आतून. जास्त पिकला ना तो, म्हणून वरून काळा काय दिसतो. तेवढं सुकलं? नाही, वरून काळा म्हणून दिसतो. चला ह्याच्यातल्या बिया काढून घेतल्या.
मंडळी, माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनल सुरुवातीलाच सबस्क्राईब करून टाका. कालची साठ सुकत घातली, काल पण केली होती. गरे मिक्सरला अगदी बारीक वाटून घ्यायचे आणि 10 मिनिटं ते चांगलं गरम करायचं मिश्रण. पण मिश्रण टोपाला लागणार नाही याची काळजी घ्या आणि ते चमच्याने सतत ढवळत राहा. दहा मिनिटात हे मिश्रण थोडंसं घट्ट होतं. 10 मिनिटं झाल्यावर गॅस बंद करा आणि थोडंसं थंड व्हायला द्या. त्यानंतर ताटाला थोडंसं तेल लावून पसरवून घ्या. चमच्याला पण तेल लावून घ्या. फणसाचं साठ तुम्ही पातळसर पण बनवू शकता आणि घट्ट पण बनवू शकता. फक्त फरक एवढाच की पातळ साठ लवकर सुकतं आणि जाड साठ सुकायला थोडासा वेळ लागतो. तुम्हाला हे साठ थोडंसं प्लेन करायचं असेल ना तर चमच्याला तेल लावून घ्या आणि मग चमच्याने ते प्लेन करा सर्व बाजूनी. हे मिश्रण एवढं चिकट असतं ना की चमच्याला आपण तेल जरी लावलं तरी काही वेळाने ते मिश्रण परत चिकटतं चमच्याला. मग परत त्याला तेल लावा. मी तर अशा पद्धतीने बनवलं साठ. तुमच्या इथे कसं बनवतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. एक एक करत सगळ्या ताटामध्ये हे मिश्रण मी ओतलं. बाजारातून फणसपोळी विकत घेऊन खाणे आणि स्वतः करणं वेगळाच आनंद असतो. आपण हे साठ फणसपोळी स्वतः बनवलेली असते त्यामुळे मानसिक समाधान मिळतं आपल्याला. शिवाय ही फणसपोळी आपण घरी बनवलेली असल्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ नसते. पण निदान या फणसपोळीला 3 ते 4 उन्हे लागतात तरच ती फणसपोळी टिकते, नाहीतर मग बुरशी लागते. वाटलं होतं आज चांगली साठ सुकतील, पण 1 वाजल्यापासून मळब आहे. अंधार, ढगाळ वातावरण आहे. बघू दे उर्वी, परतून बघूया. ढग वाजतायत. आता वाजले 3:10, पण पाहू शकता केवढा अंधार पडलेला आहे. ढगाळ वातावरण आहे, पाऊस पडणार. सुकलेत नाही, ही 2 ताटं आजची आहेत. हे आणि हे दोन आजचे आहेत आणि जरा पण नाही सुकले बघ. आपण हे बघूया निघतं का. हा ठीक आहे, निघेल ते, पण ओलं आहे. पालटू शकतो. ठीक आहे, काय ओलं आहे ना. आई नको ना काढू. हे काय येते येत आहे, पण ते ओलं आहे. हे इथे ओलं आहे. सुकणार नाही, काय फायदा. ते बघे दुसरं ढग वाजतायत, कडकडतायत.
पडणार आहे जोराचं. हे नाही ग, हे नको काढू, जाड आहे जरा. नको काढू, नको काढू. नो, हे नाही काढू शकत. मुलांना याच्यातला कॉर्नर कापून दिला खायला. कसं आहे मुलांना? मस्त. मस्त आहे, पण सुकलं नाही त्याचं काय? उद्या बघू आपण उन्हात. उद्या ऊन असेल तर. उद्या? हे बघा, काढले म्हणून ताट बरं झालं ना, पाऊस पडला. हो. साठ सुकली नाहीयेत. आता जर उद्या नाही ऊन पडलं तर मग त्याच्यावर बुरशी येणार आणि मग ती खराब होणार. सगळी माझी मेहनत वाया जाणार. पण आता पण पाहू शकता तुम्ही, ऊन पण पडलंय बघा. मस्त. आधी काय 7, मला वाटतं आता एकदा इकडे कसं असतं, एकदा का पाऊस पडायला सुरुवात झाली की कधी कधी कंटिन्युअसली पडतो, मग थांबतच नाही तो. आता मी एवढे बनवलीत खरी साठ, पहिल्यांदाच बनवलीत मी आयुष्यात. मी तरी बघूया आता काय होतंय उद्या तरी. तर मग मंडळी, बनवणार ना तुम्ही साठ? नक्की बनवा, पण माझ्यासारखी अशी पावसात बनवू नका. बघा काय झालेलं आहे, फुल वाट लागलेली आहे. तर मग भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय.